नमस्कार. नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातेला वाचवा सेव्ह दी मदर अर्थ या अभियानामध्ये मी बल्लाळना शिंदे हार्दिक स्वागत करतो. आज आपण उल्हास सुतार सर, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर यांच्या केळीच्या बागेमध्ये आहोत. आज तारीख आहे 17 मार्च 2024. तर सर गेली म्हणजे 1-1.5 महिन्याचा सोडला आहे केळीचा. तिथून पुढे पूर्ण ग्रीन प्लॅनेटची ट्रीटमेंट सुरू आहे. हो. काय वापरलं, कसं वापरलं याबद्दल सर आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. आता माझी बाग तर सरांना विनंती करतो की ही ट्रीटमेंट तुम्हाला कोणी दिली आणि ही ट्रीटमेंट वापरल्यामुळे ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लॅट टेक्नॉलॉजी त्या बागेमध्ये काय फरक पडला, आज बागेला किती महिने झालेत, हे सगळं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. नमस्कार. मी उल्हास कचरुला सुतार उपळी तुम्हाला तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आज 17 मार्च 2024 माझ्या केळीची लागण राईज अँड शाईन मध्ये आहे आणि ही तारीख 12 जूनला लावलेली आहे. 1 महिना पहिल्यांदा कशी ते ट्रीटमेंट मिळाली. नंतर आपले चिकर्डीचे जाधव आणि ग्रीन प्लॅनेट आपले रोहन जाधव सर यांनी भेट झाली आणि त्यांनी ट्रीटमेंट तिथून चालू केली. ते आज तक त्यांच्या ट्रीटमेंट खाली आपली सध्याची बाग आहे. तुम्ही जे बघताय ते त्यांनी सांगितलेल्या ट्रीटमेंटच्या आधारे आहे. आज ह्या बागेला आणि पूर्ण आपण लागण करून आपले आता 9 महिने व्हायचे. पूर्ण लागवड करून 9 महिने व्हायचे अजून. म्हणजे 6व्या महिन्यात पहिली येण सुरू झाली. 6व्या महिन्यामध्ये येण सुरू झाली. आणि आज जर पाहायला गेलं आपण तर पूर्ण झाड येऊन झालेली म्हणजे घड बाहेर पडलेले आहेत. नाही, विक्रीला 2 टप्प्यात सगळी क्लिअर होईल ही बाग. म्हणजे या विक्रीला आणखी किती दिवस बाकी? 1 महिन्याच्या आत होईल सगळं. 1 महिन्याच्या आत पूर्ण केळी विकली जाणार आहे. तर तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट जाधव साहेबांनी दिली. जाधव साहेब, सरांना कुठले कुठले प्रोडक्ट दिले ते थोडं डिटेलमध्ये सांगा. थोडं अलीकडे सुरुवातीला आपण फ्रूट कार्ड दिलं, प्रीमियम दिलं, ग्रो नेटवर्किंग, भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश, जेवढे बी ग्रीन प्लॅनेटचे औषध आहेत टोटल यूज केले त्यांनी. ह्युमिक ऍसिड सीड, आपलं फ्रुटर केले यूज, त्याला ट्रेस आउट यूज केले, फंगोइटो यूज केले. म्हणजे जवळजवळ सर्वच प्रोडक्ट या ठिकाणी सरांनी यूज केले. ऑर्गोमाइट वगैरे आहे ना, म्हणजे न्यूट्रिशन असेल, प्रोटेक्शन असेल किंवा सॉइल ट्रीटमेंट असेल, जमिनीचे सगळे प्रोडक्ट म्हणजे टोटल सर्व प्रोडक्ट यूज केले आहेत. पण बेसिकली जर मी विचार केला सांगितलं तर भूमी पॉवर आणि प्रीमियम केलं बेसिकली वापर केलेला आहे. तर सर भूमी पॉवर, प्रीमियम, पोटॅश आणि प्रोम वापरल्यामुळं तुम्हाला जमिनीमध्ये आणि पांढऱ्या मुळामध्ये काय फरक पडतो? पांढरी मुळे कधीच बंद पडलेली नाही ह्याच्यामध्ये. परवा थोडी वाटलेली होती तर लगेच आपण प्रीमियम सोडले, त्यामुळे फरक लगेच. जीवामृत तयार केला आहे. जीवामृत सध्या तयार सुद्धा आहे सोडायसाठी. सर ह्या केळीसाठी रासायनिकचा वापर किती टक्के? एकदम कमी केलेला, 33% सुद्धा नाही. 20% 20% आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर आज मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर भयंकर आहे आपलं ना भया. भयाच ओळखून दे भया. मी ज्योतिनाथ सुतार सरांचा मुलगा. बरं, आता सध्या टेम्परेचर कसं आहे? जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे, 35 डिग्री सेल्सिअस. आणि आता हा बार्शी तालुका म्हटलं तर जवळजवळ आपल्या मराठवाड्याच्या जवळचा तालुका सगळ्यात, त्यामुळे टेम्परेचर अतिशय जास्त आहे, पाण्याची कमतरता आहे. आज आपण पाहतो इथं की केळीचे घड तर चांगले आहेतच, पण पानाचं जर आपण पाहिलं तर पानाची ग्रीनरी, हिरवळपणा जो आहे तो अजून काही टिकून आहे मार्चमध्ये. आणि झालं 1 महिन्यामध्ये आपली पूर्ण बाग जाणार आहे. जनरली कसं होत असतं की ज्यावेळेस बाग जाणार असते त्यावेळेस पिवळं पडते, पण आजही आपली बाग पुढे पिवळी पडली आहे का? स्टोरेज 1 नंबर. स्टोरेज नंबर 1 आहे. आणि बुंदाचा विचार केला आपण, बुंदा अतिशय सुंदर आहे. आणि शायनिंग असेल, रोगराई असेल, काय आहे का सर? काही नाही ना, म्हणजे एकूण तुम्ही समाधानी आहे? बरोबर आहे. आणि खर्चाचं तुम्हाला कसं वाटतं? रासायनिकचा खर्च आणि आपला खर्चामध्ये काय तफावत वाटते? खर्च वाढलेला आहे की कमी झालेला? कमी झालेला आहे. खर्च कमी झालाय. म्हणजे शेतकरी बांधवांनो, जो आपला प्रश्न असतो की आमचा खर्च वाढतो, तर इथं खर्च वाढत नाही, तर खर्च कमी होतो, क्वालिटीचं उत्पादन भेटतं. आणि सरांचं हा जो बाग आहे तो तुम्ही म्हटलात की एक्सपोर्ट होणार आहे. हो, एक्सपोर्ट आहे ना सर. आता पण सरांच्या हातावर जेवढ्या बागा आहेत त्या आता पण एक्सपोर्ट झालेल्या आहेत. ही सुद्धा बाग एक्सपोर्ट होणार आहे. ते एक्सपोर्ट होण्याचं काय कारण आहे सर? सर्व कारण ग्रीन प्लॅनेटला जातं. ग्रीन प्लॅनेटचं पॉवर प्लॅन्ट टेक्नॉलॉजी वापर इथे केल्यामुळं निश्चित स्वरूपानं खर्च कमी झाला, आज उत्पादन नंबर 1 आला, 1 नंबर क्वालिटीचं या ठिकाणी केळीची बाग उभी आपल्याला दिसते. आणि याचं सर्व श्रेय सरांची मेहनत आणि सरांचं मार्गदर्शन, रोहन सरांचं मार्गदर्शन आणि करणारा माणूस आणि तुमचं नाव सांगा, तुमचं सांगा. तुमची फार मोठी मेहनत लागली इथं करण्यासाठी.
विराज हरचंद्र मळी. हा, तर तुम्ही वेळेवर सरांनी सांगितल्याप्रमाणे फवारण्या केल्या. बऱ्या फवारण्या करताना काही वास किंवा तुम्हाला काही दुखापत चक्कर येण्यास काही झालं का? नाही नाही, तसं काही झालं नाही. म्हणजे केमिकल फ्री असल्यामुळे तुम्हाला सुद्धा कसला त्रास झालेला नाहीये. तर धन्यवाद सर, आपण ग्रीन प्लॅनच्या अभियानामध्ये सहभागी झालात आणि या मिशनला आपण इथून पुढे टोटल आपल्या जमिनीमध्ये याचा वापर करताय प्रोडक्टचा. एकूण जमीन किती आहे आपली? आता 22 एकर आहे. 22 एकर तुम्ही आपली ट्रीटमेंट वापरते आता, कारण आता केळी तुम्हाला अनुभव आल्यामुळे आता 2 एकर आणखी लावलेले आहे सध्या. 2 एकर केला पण आपली ट्रीटमेंट सुरू आहे. तेच चालू केलं. धन्यवाद सर. असंच आपण आपल्या परिसरामध्ये ग्रीन प्लॅनचे अभियान वाढवत जावं अशी आपल्याकडून आशा व्यक्त करतो. आणि हा बोला बोला. आता आपण ऊसाला सुद्धा ही ट्रीटमेंट चालू करणार आहे पुढच्या वेळेस, ज्यावेळेस ऊस ड्रिपवर करून पाणी कमी वापरून ऑर्गॅनिक ट्रीटमेंट चालू करणार आहे. 100% तुम्हाला ऑर्गॅनिक कडे जायचं. हो हो 100%. आणि त्यामुळे उत्पन्न वाढणार आहे, स्टोरेज वाढलं हे लक्षात आलंय, रासायनिक मुळे नुकसान झालं हे लक्षात आलंय. सर आपली केळी आपण किती दिवसापासून लावताय? पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ आहे आयुष्यात, पहिली वेळ आहे माझ्या आयुष्यातली पहिली वेळ आहे. हा, ते महत्वाचं आहे, कारण बरेच शेतकरी 10-10, 15-15 वर्षापासून लावतात केळी, मला अनुभव पण नाही. अशी कंडिशन केळीची नाही, मला कसलाही अनुभव नाही. शून्यातून आज रोहन जाधव सरांनी शून्यातून म्हणजे आपली निर्मिती झालेला आहे. धन्यवाद. आणि तुम्ही आता इतर केळीच्या प्लॉटला व्हिजिट दिली असेल समजा, दिलेली आहे, जे रासायनिक वर प्युअर आहे, दिलेली आहे. त्या बागेमध्ये आणि आपल्या बागेमध्ये काय फरक आहे? त्या बागेमध्ये केळीची जरी हे वाटत असेल, स्टोरेज वगैरे जसं आहे तसं दिसत नाही. मी अशा बागा बघितल्या, पानं सगळे पिवळे पडलेले असते. ज्यावेळेस केळी येते त्यावेळेस जवळजवळ द्राक्ष बागेसारखं झालेलं असते, पिवळे पानं पडते. हो बरोबर. पण आपल्या तिथं कुठेही पिवळं पान दिसत नाही. पिवळ्या पान, पानाची ग्रोथ चांगली आहे. मला वाटतं ही काढल्यावर सुद्धा बुंद कापावं लागतील का काय वाटतं, म्हणजे स्टोरेज खाली जाईल दुसरे. हा बरोबर आहे. तर धन्यवाद सर, आपण या अभियानामध्ये सहभागी झालात आणि ऑर्गॅनिक फार्मिंग जे आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की आपला देश पूर्ण ऑर्गॅनिक झाला पाहिजे, त्या हिशोबाने आपलं सगळं सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू आहे. त्याबद्दल ग्रीन प्लॅन कंपनीवर आपले आभार करतो. धन्यवाद.